नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय दुपारच्या बातम्या. राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्याच्या नंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते विधान परिषदेच्या निवडणुकीवरती. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येणार आहे आणि या जागेवरती उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवरती जावं अशी आग्रही मागणी संजय राऊतांनी केली आहे. तर राऊतांच्या या मागणीवरती भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र टोला मारलाय. उद्धव ठाकरे विधान परिषदेवरती आले तर राऊतांची अडचण होईल, तसंच शिवसेनेला उमेदवारीसाठी पुन्हा एकदा काँग्रेसच्या समोर गुडघे टेकावे लागतील असं बन यांनी म्हटलंय. आमचे 20 आमदार आहेत, लक्षात घ्या. महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष 20 आमदारांचा आहे आमचा. आणि आमचे 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली, कारण शेवटी आम्हाला एकत्र काम करायचं आहे. त्याच्यामुळे आता 20 आमदारांचा जो पक्ष आहे आणि इतर पक्ष, प्रमुख पक्ष, इतर पक्ष, आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागते. उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे ते आता सांगतील ना स्वतः. त्यांची इच्छा जी आहे ती माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही. पण आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे. त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल त्याच्यामुळे. उद्धवजी विधान परिषदेत आले तर आपली अडचण होईल म्हणून उद्धवजी विधान परिषदेमध्ये येऊ नये यासाठी देखील संजय राऊत प्रयत्न करतात. ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांच्या राज्यसभेसाठी संजय राऊतांनी बॅटिंग केली, जोर लावला, तशा पद्धतीनं उद्धवजींच्या बाबतीत संजय राऊत करताना दिसत नाही. कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेस उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार नाही. आता उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळवायची असेल तर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या समोर जाऊन गुडघे टेकावे लागतील, राहुल गांधींसमोर जाऊन गुडघे टेकावे लागतील. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेची उमेदवारी हवी असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन करावा